मिनिस्ट्री ऑफ पॉवर म्हणजे ऊर्जा मंत्रालयाने 12 मार्च 2026 रोजी इलेक्ट्रिसिटी अमेंडमेंट ॲक्ट 2026 प्रकाशित केला. हा ड्राफ्ट येणाऱ्या काळात वीज दर कोणासाठी कसे असतील याचा अंदाज देत असतो आणि त्यावरती हरकती मागवत असतो. आता या विद्युत नियम दुरुस्ती 2026मध्ये काय प्रस्तावित आहे ते पाहू. TOD म्हणजे टाईम ऑफ डे हा बिलिंगचा प्रकार आहे. हा कमर्शियल आणि इंडस्ट्रीयल ग्राहकांसाठी ज्यांचा मंजूर भार 10 किलोवॅटपेक्षा जास्त आहे अशांना, म्हणजे यामध्ये शेती कनेक्शन वगळता 1 एप्रिल 2027 पासून लागू होणार. आणि घरगुती ग्राहकांसाठी मात्र स्टेट कमिशन म्हणजे राज्य आयोग निर्णय घेईल, पण त्यातही 1 एप्रिल 2028 पासून लागू करण्यात येईल. म्हणजे पीक आवर्समध्ये औद्योगिक आणि व्यावसायिक कनेक्शन वीज दर किमान 20% तर इतर ग्राहकांचे 10%ने वीज महाग होणार. त्याचबरोबर सोलर आवर्स दरम्यान हा दर 20% सामान्य टेरिफपेक्षा कमी असणार आहे. शिवाय सोलर पॉवर जनरेशनसाठी एनर्जी स्टोरिंग डिव्हाइस सक्तीचे केले जाऊ शकते. ज्यांचा रूफटॉप कॅपॅसिटी 500 किलोवॅटपेक्षा जास्त आहे अशांना हे एनर्जी स्टोरिंग डिव्हाइस सक्ती होऊ शकते. म्हणजे थोडक्यात पीक टेरिफ इंडस्ट्रीयल आणि व्यावसायिक कनेक्शन नॉर्मल दरापेक्षा 20% जास्त तर इतर ग्राहकांना 10%. त्याचबरोबर 10 किलोवॅटपेक्षा जास्त मंजूरभार असल्यास अशा ग्राहकांना TOD बिलिंग 1 एप्रिल 2027 पासून लागू होणार, जे 20% दर जास्त असणार आहे. सध्या तरी पीक आवर्स 8 तासांचा असेल, जो सोलर आवर्सचा झोन असणार आहे. यासारख्या दुरुस्तीसाठी आपण आपल्या हरकती rr1.mop@gov.in वर नोंदवू शकता 11 एप्रिल 2026 पर्यंत. धन्यवाद.